मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आता भरपूर ठिकाणी हे निवेदन देणे सुरू आहे की विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी काम करत आहेत त्या ठिकाणी कालावधी वाढवून द्यावा व जे पेमेंट आहे हे नियमित करावे आणि तिथे काम करत आहे तिथे परमनंट सुद्धा करावे याबद्दलचे निवेदन देणे सुरू आहे। तर यामध्ये आता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कोणता प्रतिसाद देणार याबद्दल संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे। तर विद्यार्थ्यांनी निवेदन दिल्यानंतर त्यामध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या मागण्या केल्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मागणी काय आपण आज आम्हाला युवा कार्य प्रशिक्षणार्थी रुजू होऊन जवळपास 5 महिने झाले। तर आम्ही 10,000 मानधनावर आजही काम करत आहोत आणि हे जे कार्यकाळ आहे हा जवळपास फक्त 6 महिन्याचा आहे। तर आमची अशी मागणी आहे की 6 महिन्यानंतर आमचं काय, आम्ही आधीही बेरोजगारच होतो। ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास 12 ऑगस्ट पासून सर्वांच्या ऑर्डर आहेत, पण ही ऑर्डर 12 फेब्रुवारीला संपल्यानंतर आम्ही परत बेरोजगारच म्हणून ओळखल्या जाणार का? त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे। त्यांच्याकडे आमची अशी मागणी आहे की त्यांनी आमचा जो कार्यकाळ आहे हा कार्यकाळ आम्हाला वाढवून द्यावा, त्यानंतर आमच्या मानधनामध्ये वाढ करावी आणि आम्ही असं ऐकलेलं आहे की आस्थापनेला त्यांनी अधिकार देणार आहे की आस्थापनेमध्ये जर आम्ही आमचं काम चांगल्या प्रकारे केलं तर ती आस्थापना आम्हाला तिथेच परमनंट रुजू करण्यासाठी विचार करेल। तर या गोष्टीवरती सरकारने ठाम निर्णय घ्यावा आणि आमची कळकळीची विनंती आहे की आम्हाला पुन्हा बेरोजगार म्हणून कधीही ओळख म्हणून देऊ नये आणि आम्ही शिक्षण घेतलेलं आहे तर या शिक्षणाचा भविष्यात काहीतरी उपयोग व्हावा। आणि शिक्षण डिपार्टमेंट असं आहे की ज्या डिपार्टमेंटमध्ये सर्वच कौशल्य आम्ही शिकलेलो आहोत, त्यानंतर आम्ही प्रशिक्षण म्हणून प्रशिक्षण सुद्धा घेतलेलं आहोत। म्हणून आम्हाला असं वाटते की कुठेतरी आम्ही या जागेसाठी पूर्णपणे आज तयार आहोत लागण्यासाठी। त्यामुळे सरकारने आम्हाला इथे आमच्या योग्यतेनुसार आम्हाला तर अशाबद्दल संपूर्ण विद्यार्थ्यांनी मागण्या केलेल्या आहेत। तुम्ही सुद्धा तुमच्या जिल्ह्याला या प्रकारे निवेदन देऊ शकता जसे की या व्हिडिओमध्ये आपण बघितलं। तर यामध्ये आता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यामध्ये कोणता प्रतिसाद देणार याबद्दल संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ याबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।